न पैसे होते आम्हाला पैशाची थोडी कमी होती. काय झालं, पैसे नव्हते आमच्याकडे, त्याच्यासाठी आम्ही गेलो. पैसे नव्हते आमच्याकडे, त्याच्यासाठी आम्ही गेलो. सांगतो ना, तुमच्या चॅनलवर सांगतो. तुमच्या चॅनलवर सांगतो. शिवसैनिक मला तुम्ही सांगायला ना शिरकाटजी, शिवसैनिक म्हणून ज्या बाळासाहेबांच्या पुत्राने ज्या वेळेला बाबरी मशीद पाडली गेली, ज्या वेळेला हे सगळे शेपूट घालून बसले होते, त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितली की जर बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. हे सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या पुत्राला हे निमंत्रण देत नाहीये, शिवसैनिकांना हे निमंत्रण देत नाहीये तिथे. हे तुम्हाला चालतंय, हे तुम्हाला चालतंय. तुम्ही 38 वर्ष शिवसैनिक होतात ना, मग अचानक एवढं काय सत्ता पालट तुमच्यामध्ये झालं? अचानक गुजरातला अशी काय जादू झाली की सगळं तुम्हाला यांचं योग्य वाटायला लागलं? न पैसे घेतले आम्ही. पैसे आम्हाला काय माहितीये का, आम्हाला पैशाची थोडी कमी होती. काय झालं, पैसे नव्हते आमच्याकडे, त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. काय कशासाठी, कोणता वाद घालता होतो? मी माझी भूमिका कधी ऐकल्यात का? स्टेटमेंट माझे ऐकल्यात का कधी? तुम्ही काय ना काही मी गमतीने सांगतो ना, तुमच्या चॅनलवर सांगतो. काय 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 चर्चा करतात हो तुम्ही? मी माझ्या तुमचे बाईट आहे का माझ्या? मी काय बोललोय? राम हा भाजपचा नाही, राम हा शिवसेनेचा नाही, राम हा कोणत्या पक्षाचा नाही, राम हा सर्वांचा आहे. आणि त्या वेळेला जी घटना घडली ना, अहो आम्ही साक्षीदार होतो त्याला. तुम्ही कुठं मला माहित नाही, पण आम्ही साक्षीदार आहोत. पण जेव्हा ते बाबरी ढाचा पडला ना, त्या टायमाला सर्वजण गायब झाले. ऐका सगळेजण गायब झाले. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. शिवसेना प्रमुख ताट मारेने बोलले, होय जर ती बाबरी आमच्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे. हे सांगणारा एकमेव नेता या जगाच्या पाठीवर कोणी नाही. त्या बाळासाहेब आमच्यासाठी वंदनीय आहे. म्हणून बाळासाहेबांची साईड घेऊन दुसरं आपलं राजकारण साधण्याचा त्यात कोणताही प्रयत्न करू नका. शिवसेना प्रमुख आहे. त्यांच्यावर कोणी जरी बोललं ना, तो कोणत्याही पक्षाचा असो, तर त्याला त्याची जागा दाखवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे, आणि ती आम्ही दाखवतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.